वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा प्रकार समोर आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून या संदर्भातला व्हिडिओ हा ट्विट करण्यात आलेला आहे। साहेब बघा ना, हे बघा, हे हातात पितात आहे। सर्व आतमध्ये बघून घ्या, माल बघून घ्या। तो बघा किंगफिशरचा बॉक्स काढतोय। गढ़ किले दारू विकतात का? गढ़ किल्ल्यावर दारू विकतात का? तुम लोग में से कितने लोग मराठी आता है? दारू विकतात काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन गढ़ किल्ल्यावरती एक मिनिट वरड नाही तुम्हाला विचारतो सर। नाही विचारा नाही। तुम्ही कोण? दोन डॉक्युमेंट काय करा ऍक्शन घ्यायचं। एक मिनिट, तुम्हाला कॉल पडले, तुम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे, ऍक्शन करा। ते काय आहे ते कायद्याप्रमाणे जे करायचं आहे ते तुम्ही करा। ते दोघांच्याकडे पास नाही तरी पण आतमध्ये आलेला आम्ही त्यांच्या सोबत आलो। कारवाई करा। आमच्यावर कारवाई काय चालेल, प्रॉब्लेम नाही आम्हाला, पण गड किल्ला आमचा मराठ्यांचा आहे। 1965 पोर्तुगीजच्या हातात होता, आता आमचा मराठ्यांचा आहे। रायगड दारू पिणार का? गड किल्ल्यावरती दारू सब होते का? एक मिनिट, मी काय म्हणतात, महाराजांनी जेव्हा कल्ले किल्ले जिंकले आहेत तेव्हापासून गड किल्ले काय झालं? फोट काय बोलताय? मला फोट काय बोलले तुम्ही? लोकांना बोलले तर ठीक आहे, चुकीचं बोललो का? चुकीचा सोड, विषय सोड। तुम्ही काय बोलला यांना? काल पण आले, काल हे ओके बोलला, निघून गेले। काल ओके, मी काय ओके बोललो? मी माझ्या टायमिंगच्या हिशोबाने आलो, माझ्या टायमिंगच्या हिशोबाने गेलो। मी दारू विकायला गेली गड किल्ल्यावरती दारू काय पण परमिशन असेल तर तुम्हाला फक्त दाखवा। कसं जे दिलंय परमिशन ते का असं म्हणजे पोलीस आले ना, पण तुम्ही हे करणार की परमिशन दाखवत नाही? वा साहेब, म्हणजे खाकीची पण बारकीचा मी मान्य करता, खाकीचा पण मान नाही की परमिशन दाखवणार नाही। बघा हे वाढायचं काय गरज नाही ना, वाढवायची गरज नाही। खाकीचा पण मान नाही आहे की परमिशन दाखवणार नाही। फक्त ठीक आहे, बघा परमिशन आपल्याकडे परमिशन असेल तर तुम्हाला काही एक बोलत नाहीये मी। आणि आम्ही तुमच्या सोबत आलो। शेलार उर्फ कुरेशी साहेबांना हे माहीत नसेल, पण आता ते माहिती पडल्यानंतर, ते पुरावे समोर आल्यानंतर ते कारवाई करण्याची मागणी करणार की नाही? अन्यथा यापुढे त्यांनी संस्कृती, हिंदुत्व आणि सांस्कृतिक ही जी काय भाषा ते रोज सकाळी संध्याकाळ करतात ते त्यांनी करू नये, नाही तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर ते हास्यास्पद ठरेल। आम्हाला जे काय करायचं आहे जनतेसमोर ते मांडलेलं आहे। कारवाई हो नाही हो, आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। मुंबई महानगरपालिका, एक्साइज डिपार्टमेंट आणि हे महाराष्ट्र टुरिझम ते ह्याच्यावरती काय कारवाई करणार आहे हे त्यांनी आता जनतेसमोर त्यांनी प्रसिद्ध करावं। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीच्या गोष्टी त्यांच्या संयुक्त विद्यमानानं होत्या का, असं साटम यांनी म्हटलंय। यावर पोलीस नक्कीच कारवाई करतील असं साटम यांनी म्हटलंय। तर पालिका निवडणुकांसाठी अमित साटम रोज आरोप करतात का, असं चित्रेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव ठाकरेंच्या संयुक्त विद्यमानाने होत होत्या असं त्यांना म्हणायचंय का? त्यामुळे जर कुठल्याही पब्लिक स्पॉट वरती अशा चुकीच्या गोष्टी होत असतील, त्या जेव्हा निदर्शनात आणून देण्यात येतील, पोलीस त्याच्यावरती कडक कारवाई करतील आणि याच्या पुढे त्या गोष्टी पूर्णपणे बंद करतील। आणि अशा प्रकारे पोलिसांनी अनेक ठिकाणी ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे। मग निवडणूक पालिका ते आहे ते तोंडावर आहे म्हणून ते लक्षात घेऊन अमीन साटम हे रोज आरोप करत सुटलेले आहेत का? आणि तिकडे जे काही कार्यक्रम झालेला आहे ना, हे त्यांचे आमदार आहेत ना, आणि माजी अध्यक्ष भाजपचे आणि सांस्कृतिक मंत्री या राज्याचे दुर्दैवानी त्यांच्या तिकडे ते झालेलं आहे, त्यांच्या क्षेत्रात। हे काय आम्ही जाऊन केलेलं नाहीये। मग त्याचं उत्तर आहे ना, आधी अमित साटमनी द्यावं, उगीच गोल 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 फिरू नये आणि सरळ सांगावं की एका बाजूला संस्कृतीचा ढोळ पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे, ते पण एखाद्या हेरिटेज प्रॉपर्टीवर। ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं, नको ते बोलबच्चन त्यांनी करू नये।